नमस्कार. टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. सकाळी डबा करत असताना कमी तयारीच्या भाज्या असतील तर आपल्याला बरं पडतं आणि कुठल्याही भाजीला कांदा टोमॅटो घातल्यावरच चव येते असं काही नाही. काही भाज्या अगदी लसणाच्या फोडणीत सुद्धा छान होतात. तर आज आपण अशीच झटपट तयार होणारी फ्लावरची भाजी बघतोय. ते फ्रेश फ्लावर आपण छान बारीक कापून घेतलेला आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचा. चवीनुसार लाल मिरची पावडर, मीठ, जिरे, मोहरी, भरपूर कापून घेतलेला लसूण आणि कोथिंबीर. एवढ्या कमी साहित्यामध्येच आज आपण फ्लावर बनवते. तर इथे आपण कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं होतं. त्यामध्ये जिरे मोहरी घालायची आणि भरपूर असा बारीक कापून घेतलेला लसूण घालायचा. गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आणि लसूण छान कुरकुरीत होऊ द्यायचा. फ्लावर नेहमी ताजा वापरायचा. शिळा झाला तर त्याला एक उग्र वास येतो. काही जण या उग्र वासामुळे फ्लावर खायला नाकं मुरडतात. आज मी तुम्हाला आमच्या वहिनीची रेसिपी शेअर करत आहे. त्याही फ्लावरची तडका भाजी खूप छान बनवतात. मला सुद्धा आधी फ्लावरची भाजी आवडायची नाही, परंतु त्यांनी ही भाजी बनवली तेव्हापासून मी अशी भाजी नेहमीच बनवत असते. तेव्हापासून शिजलेल्या भाजीपेक्षा ही भाजी सर्वजण आवडीने खातात. गॅसवर आपला लसूण छान कुरकुरीत झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता तेल फार गरम नाही आहे, थोडं थंड झालेलं आहे आणि लसूणसुद्धा छान लालसर झालेला आहे. आता यामध्ये आपल्या चवीनुसार लाल मिरची पावडर आणि मीठ घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. आता तेवढ्या गरम तेलामध्ये आपलं लाल मिरची पावडरसुद्धा छान खमंग झालेली आहे. आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि गॅस आता बंद करायचा. ही फोडणी थोडी थंड होऊ द्यायची. फ्लावर छान बारीक कापून घेतलेला आहे, तो आता या तडक्यामध्ये घालायचा आणि आपल्या आवडीनुसार वरून थोडा लिंबाचा रस घालायचा. फोडणी थंड झाल्यानंतरच आपल्याला फ्लावर घालायचा आहे. तुम्हाला जर हा शिजवायचा असला तर तुम्ही शिजवून घेऊ शकता, परंतु एकदा अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवा आणि याची चव बघा. तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. तुम्ही सुद्धा बनवा आणि याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही भाजी कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. याला रंगसुद्धा फार सुरेख आलेला आहे आणि याला तडका दिल्यानंतर याचा सुगंध खूप दरवळतोय. अतिशय स्वादिष्ट लागणारी अशी ही आपली फ्लावरची तडका भाजी तयार झालेली आहे. लिंबू ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडलं तर पिळा, परंतु लिंबू यावरती पिळल्यानंतर भाजीला फार छान चव येते. फारच टेस्टी लागणारी ही तडका भाजी तयार झाली. तुम्ही सुद्धा याचा जरूर आस्वाद घ्या. एक चपाती जास्तीची खाल एवढी टेस्टी ही भाजी झालेली आहे. ही भाजी ऑफिसला, शाळेमध्ये मुलांसोबत देऊ शकता. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कळवा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.